ओके, काल आपण जो पार्ट पाहिला होता त्याच्या आपण आज नेक्स्ट पार्ट स्टार्ट करतो. सो yesterday we solved some numericals. तर आज पण आपण काही न्यूमेरिकल्स, एक न्यूमेरिकल पाहूयात आणि डायरेक्टली बफर ऍक्शन नावाचे कन्सेप्ट आहे तो आपण स्टार्ट करूयात. बफर ऍक्शन, ऑलमोस्ट बफर एंडिंगकडे आपण चाललो. बफर ऍक्शन ते न्यूमेरिकल्स, मिक्स न्यूमेरिकल आपण सगळं घेऊयात. ठीक आहे. नाव तर आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे ओके. Calculate volume of 2 molar NaOH, volume of 2 molar NaOH solution which must be added in 100 ml 3 molar NaOH solution, 100 ml 3 molar HCl hydrogen cyanide solution whose Ka value is equal to 2 into 10 raised to minus 10 to obtain a solution having pH is equal to 9. To obtain a solution having pH is equal to 9. ओके. तर पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो HCl आहे 3 मोलर HCl हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्ट करतो आणि सॉल्ट तयार करतो. आता HCl एक वीक ऍसिड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जो सॉल्ट तयार होतो NaCl, म्हणजे HCl रिएक्ट्स विथ NaOH. जर कॉमन काही दोघांची नसेल तर रिएक्शन करायला लागते आपल्याला. देन यू विल फॉर्म द NaCl and water. So this is the salt and this is the weak acid. So now this is the case of acidic buffer. Acidic buffer मध्ये आपल्याला weak acid पाहिजे आणि त्याचा सॉल्ट पाहिजे. ठीक आहे. नाव मग ऍसिडिक बफरची केस असल्यामुळे आपण काय करायचं सरळ आता pH इज इक्वल टू pK प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. हे काल आपण बघत होतो ह्याचे न्यूमेरिकल. ओके. मग pK ची व्हॅल्यू कशी काढणार आपण 10 मायनस log 2 ना. हे 10 मायनस log 2 मुद्दा म्हणून लॉग मध्ये असंच ठेवा. साईडला पण लॉग असलं मग काहीतरी सॉल्व्ह होऊ शकतं ते. असं आपलं लॉजिक हे मागचं असतं. ओके. आता या ठिकाणी बघा मी काल पण तुम्हाला सांगत होतो की या ठिकाणी एक तर तुम्ही रेशोला कॉन्सन्ट्रेशनचा किंवा रेशोला मोल्सचा रेशोला किंवा कॉन्सन्ट्रेशनचा रेशोला. आता काल पण मी सांगितलं होतं मोलरिटी काय असते नंबर ऑफ मोल्स पण व्हॉल्यूम असतं. म्हणजे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल काय येतं मोलरिटी इंटू व्हॉल्यूम येतं. बरोबर. आता तुम्ही या ठिकाणी जर पाहिलात व्हॉल्यूम काढायचं NaOH. सो आय डोंट नो द व्हॉल्यूम ऑफ NaOH. मग व्हॉल्यूम ऑफ NaOH ला आपण व्ही मानूयात. मग ह्या व्ही न जर आपण मोलरिटीला मल्टिप्लाय केलं तर विल गेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH. मग सगळ्यात बेटर काय असं माहितीये का यू आयदर टेक अ रेशो ऑफ मोल्स और आयदर टेक अ रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मी त्याला मोल्सच्या रेशोज घेतो दोन्हीकडं. सो आय कॅन फाइंड आउट द नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH बाबा कसं फाइंड आउट करणार मी. तर याचा अननोन व्हॉल्यूम व्ही आहे, मोलरिटी 2 आहे. सो 2 into V.
नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl, याचा व्हॉल्यूम 100 आहे, त्याला लिटर करायला लागेल हा फॉर्म्युला मध्ये. तुमच्या मनावर आहे कसं तुम्ही घेतलं त्याला. लिटर मध्ये घ्या, ml मध्ये घ्या, काही फरक पडत नाही. ml मध्ये ठेवणार असेल तरी सुद्धा काही फरक पडत नाही. ml घेतला आपण, समजा 100 घेतलं, मिलीमोल्स मध्ये घ्या वाटल्यास. हा रेशो मिलीमोल्सचा घ्या, म्हणजे हे मिलीमोल्स आणि हे पण मिलीमोल्स. ओके, कारण मोल घेतला तर तुम्हाला मग ते लिटर करायला लागेल या ठिकाणी, तुमच्या मनावर आहे. मग 100 इंटू 3 म्हणजे व्हॉल्यूम इंटू मोलरिटी 300. 100 इंटू 3 दॅट विल बी इक्वल टू 300 आणि हा 2V या ठिकाणी येणार. हे अशा प्रकारे एकदम सिंपल फॉर्म मध्ये आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. बरं, पीएच आपल्याला दिलेला 9, so I'll put the 9 here. So the final answer will be 9 minus 10 plus log 2. बघा तर कॅल्क्युलेशन थोडंसं. हे log to the base 10 आहे, हे पण log to the base 10 आहे. 2V upon 300. ओके, 2V upon 300 आणि मग इथून मग येणार तुमचं ते -1 प्लस log to the base 10 2. ओके, आता हे जे लॉगचे कॅल्क्युलेशन आहे ना, मी तुम्हाला साईडला करून दाखवतो बघा, इम्पॉर्टंट आहे. आता हे इथं पण तुम्हाला कळलंय, केमिस्ट्री पार्ट आपण कम्प्लीट झालाय. आता आपण पुढे जाऊया ना. आता हे लॉगचे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा तुम्ही, मी पुढच्या स्लाइडला करतो बघा. ते -1 9 minus 10 log to the base 10 2 is equal to log to the base 10 2V upon 300. बर, आता काय करा तुम्ही, मुद्दा म्हणणं आहे -1 ला काय करा, -1 ला log to the base 10 1/10 लिहा. कसं काय लिहिलं सांगतो बघा, इकडे सांगतो मी बघा. log to the base 10 1/10 ला कसं लिहिता येतं बघा. लॉगचं डिव्हिजन आहे म्हणजे सबट्रॅक्शन होणार. log to the base 10 1 minus log to the base 10 10. log 1 ची व्हॅल्यू 0 असते, मायनस log 10 to the base 10 1 असतं, म्हणजे आन्सर फायनली -1 आला ना पुन्हा. प्लस log to the base 10 2 is equal to log to the base 10 2V upon 300. बरं, आता या दोघांची बेरीज आहे म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजे log to the base 10 2/10 is equal to log to the base 10 2V upon 300. आता सोपं झालं बघा, दोन्हीकडचा लॉग कॅन्सल करता येतो. यासाठी म्हणायचं टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड, सॉरी टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ द साइड. अँटी लॉग हा लॉगच्या उलटा असतो, ऑपोजिट बिहेव करतो ऑन बोथ साइड, त्यामुळे ते लॉग कॅन्सल होतं. डायरेक्टली कॅन्सल करायचं नाही त्याला. 2/10 इज इक्वल टू 2V/300 हे या ठिकाणी कॅन्सल झालं. सो V इज इक्वल टू 30 ml. V is equal to 30 ml. त्या -1 ला फक्त कसं पुट केलंय याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या. थोडंसं यामध्ये लॉगचं कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्ड आहे, लॉगला परफेक्ट करा तुम्ही. बरं, काही नाही केलं तर तुम्हाला ऍसिडिक बफर दिलेलं आहे, फक्त हे कॅल्क्युलेशन जर जो पार्ट आहे ना ते व्यवस्थित बघून घ्या. हे लॉगला दोन्हीकडची कॅन्सल करण्याची पद्धत जी असते ना त्याला अँटीलॉग टेकिंग अँटीलॉग बोध असं म्हटलं जातं. याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट आपण पार्टला जातो आता. सो द नेक्स्ट पार्ट इज बफर ऍक्शन, म्हणजे बफर सोल्युशन जे स्वतःचा पीएच चेंज होऊ देत नाही, पीएच चेंजला रेजिस्ट करतं. ते कसं करतं हे पाहून घेतो आपण आता. बफर ऍक्शन ते मग मागच्या सांगितलं होतं ना, सांगतो म्हणून बफर ऍक्शन.
मग दोन प्रकारचे बफर आपल्या सिलेबस इम्पॉर्टंट आहेत. सिम्पल बफर एवढा इम्पॉर्टंट नाहीये, फक्त ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर हे दोन आपल्या सिलेबस साठी फार इम्पॉर्टंट आहेत. मग बफर ऍक्शन बघूयात आपण. ऍसिडिक बफरची बफर ऍक्शन कशी असते. विल सी द बफर ऍक्शन ऑफ द ऍसिडिक बफर. ओके, मग जर ऍसिडिक बफर आपण या ठिकाणी घेतलं तर विल गेट CH3COH K into C1. So this is the acid. Weak acid हा ऍसिडचा कंपाऊंड झाला आपला, आणि CH3CONA हा जो सॉल्ट हा बेस म्हणून काम करतो. याचं कॉन्सन्ट्रेशन C2 असेल. आणि आता इनिशियल पीएच काढतो आपण. इनिशियल पीएच तो कसा काढणार हे ऍसिडिक बफर साठी फॉर्म्युला तोच आहे ना, PK प्लस लॉग टू द बेस 10 concentration of salt upon concentration of acid. तर हा आपला इनिशियल पीएच काढण्याचा फॉर्म्युला. आता यामध्ये काय होऊ शकतं की पीएच चेंज करण्यासाठी या सोल्युशन मध्ये तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड टाकू शकता. समजा पहिली केस घेतली मी, काय करावं मी. ओके बघा, स्ट्रॉंग ऍसिड इज ऍडेड. स्ट्रॉंग ऍसिड इज ऍडेड. त्यानंतर बफर ऍक्शन पण बघूयात. लेट A molar HCl, लेट A molar HCl इज ऍडेड. A molar HCl काहीतरी सोल्युशन मध्ये ऍड केलं बफर सोल्युशन मध्ये. हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग एक काम करा, ज्यावेळी स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं जातं ना, म्हणजे ऍसिड ऍड केलाय, बेसिकली सांगायचं तर ऍसिड ऍड केलाय, तर ह्या बेसिक बफर मधला कुठला कंपाऊंड समोर येईल. ऍसिडिक बफर मधला, सॉरी, ऍसिडिक बफर मधला कुठला कंपाऊंड समोर येईल, तर हा बेसचा कंपाऊंड समोर येईल. कारण टाकलेल्या ऍसिडचा इफेक्ट न्यूट्रलाइज करण्यासाठी, कारण बफर म्हणजे काय करतात, बफर सोल्युशन काय करतात, दे रेजिस्ट द चेंज इन पीएच किंवा दे रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन द पीएच असं म्हणत आपण. दे रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन पीएच. आपल्याला पीएच मधला ड्रास्टिक चेंज नको आहे. ड्रास्टिक झालं तर अडचणी वाढतात ना. बफर सोल्युशन काय करतं की इट रेजिस्ट द चेंज इन ड्रास्टिक चेंज इन द पीएच. मग ही ऍक्शन कशी होतं पण बघूयात. तर HCl ऍड केला गेला ऍसिड आहे, तर ऍसिडच्या समोर ऍसिड नाही येणार ना, तर ऍसिडच्या समोर बेस येणार. मग आपण बेस घेऊयात आपण. CH3CONA प्लस HCl गिव्ह राईज टू. बर, आता एवढं मात्र माहिती आहे की बेस आणि ऍसिड एकत्र आणखी सॉल्ट तयार होतो. कुठला सॉल्ट तयार होणार बाबा, NaCl तयार होणार ना. आणि राहिले काय, मग परत ऍसिड तयार होतं. ओके, परत ऍसिड तयार होतं. मग सगळंच कन्वर्ट करून परत ऍसिड मध्ये रूपांतर केलं. पण आपल्याकडे ऑलरेडी ऍसिडिक ऍसिड आहे ना, आता पण नवीन ऍसिडिक ऍसिड तयार झाला, म्हणजे पीएच मध्ये बऱ्यापैकी काही ड्रास्टिक चेंज नाही होत आहे असं दिसतंय या ठिकाणी मला. बरं, आपण ते न्यूमेरिकली आपण एक्सप्रेस करून बघूया. न्यूमेरिकली आपण एक्सप्रेस करून बघूया त्याला कसं दिसतं ते. हे बघा, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल C2 आहे. ऍसिडचं तुम्हाला दिले इनिशियल A दिले, ते या खाली लिहा. आणि ऍसिडिक ऍसिडचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिले बघा ते C1 दिले. मग पुन्हा यामध्ये सांगतो 3 पॉसिबिलिटीज आहेत. पुन्हा 30 पॉसिबिलिटीज आहेत. जर हा सॉल्ट जर लिमिटिंग रिएक्टंट झाला, हा सॉल्ट जर लिमिटिंग रिएजंट झाला, तर हा सगळा संपून जातो आणि राहतं काय शिल्लक, मग HCl आणि ऍसिडिक ऍसिड. मग ज्यावेळी एक स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड शिल्लक राहतं, त्या सोल्युशनचं पीएच कोण डिसाइड करतो, स्ट्रॉंग ऍसिड. बर बर, सॉल्ट
पण लिमिटिंग रिएजंट आणि HCl पण लिमिटिंग रिएजंट झाला, हे दोघे पण संपून जातील. राहायला कोण शिल्लक? वीक ऍसिड. मग सोल्युशनचं पीएच डिसाइड करणार वीक ऍसिड. ही दुसरी पॉसिबिलिटी. आणि तिसरी पॉसिबिलिटी की जर HCl लिमिटिंग रिएजंट झाला तर तो संपून गेला, तर राहतं वीक ऍसिड शिल्लक. कुठलं? ऍसिडिक ऍसिड. आणि त्याचा सॉल्ट राहतो शिल्लक. ही कुठली केस झाली? मग ऍसिडिक बफरची केस झाली. मग ऍसिडिक बफरची केसमध्ये पीएच डिसाइड या फॉर्म्युला केला जाईल. मग हे माहिती आहे मला. मग HCl लिमिटिंग रिएजंट, आणि काल पण सांगितलं लिमिटिंग रिएजंट ठरवतो प्रोडक्ट किती तयार होणार. मग HCl A मोल रिएक्ट झाला तर HCl आणि प्रोडक्ट कोण आहे? CH3COH. या दोघांचा मोल रेशो किती आहे बाबा? 1:1 आहे. दोघांचा मोल रेशो 1:1 आहे. म्हणजे 1 मोल HCl रिएक्ट झाला की 1 मोल ऍसिडिक ऍसिड तयार होतो. आणि A मोल HCl रिएक्ट झाला तर A मोल ऍसिडिक ऍसिड तयार होतो. पण पहिल्यांदा ऍसिडिक ऍसिड दिला ना C1, आणि आता तयार झाला A तयार झाला. मग टोटल ऍसिडिक ऍसिड किती तयार झालं? C1 + A. बर, इकडे बघा. 1 मोलचा सॉल्ट रिएक्ट होतो 1 मोलच्या HCl सोबत. जर A मोल HCl रिएक्ट झालं तर तेवढाच सॉल्ट पण रिएक्ट झाला पाहिजे. पण सॉल्ट दिला C2, तो एक्सेस आहे. मग त्याच्यापैकी A मोल रिएक्ट झाला, राहिला किती शिल्लक? मग C2 - A. हा राहिला शिल्लक. मग आता माझा फायनल पीएच कसा काढणार मी आता ह्या केसमध्ये? फायनली पीएच कसं काढणार? तर पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती आहे बाबा? C2 - A आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड C1 + A आहे. आता आपण कम्पेअर करत. आता हा माझा फायनल पेज बघा. तर माझा फायनल पेज आपण कम्पेअर कर. काय करतो? इथलं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशनच्या जागेवरती मी पुट करतो व्हॅल्यू. जे दिलेत मला, कुठल्या व्हॅल्यू दिल्यात? सॉल्ट इनिशियल दिला होता मला C2, आणि ऍसिड इनिशियल दिलं होतं C1. हे इनिशियल पेज साठी. आता फायनल पेजचा फॉर्म्युला. या जर दोघांना कम्पेअर केलं ना तर मला एवढी मात्र गोष्ट कळते, बघा लॉजिकली एवढी मात्र गोष्ट आपल्याला समजायला सोपी जाते की तुमचं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. म्हणजे मी असं म्हणू का, न्यूमरेटर कमी झाला. इनिशियलशी कम्पेअर करा ना तुम्ही. इनिशियल इथं C2 होतं बघा, इथं C2 होतं, इथं C1 होतं. मग इनिशियल C2 होतं आणि ते C1 होतं. मग न्यूमरेटर ऍक्च्युअली कमी झाला, डिनोमिनेटर वाढला. म्हणजे हा रेशो कमी झाला. सगळा रेशो कमी झाला म्हणजे लॉगची व्हॅल्यू कमी झाली. म्हणजे तुम्ही पीके मध्ये छोटी व्हॅल्यू ऍड करताय, पीके मध्ये छोटी व्हॅल्यू ऍड करताय, तर याचा अर्थ ऍज कम्पेअर टू द इनिशियल हा पीएच व्हॅल्यू कमी पाहिजे ना. मग कारण हा रेशो मोठा आहे. रेशो मोठा म्हणजे लॉगची व्हॅल्यू मोठी. पीके मध्ये मोठी व्हॅल्यू ऍड केला की इनिशियल पीएच वाढला आपला. पण आता हा रेशो कमी झाला, लॉगची व्हॅल्यू कमी झाली, छोटी व्हॅल्यू पीके मध्ये ऍड केला, म्हणजे याचा अर्थ हा पीएच ऍक्च्युअली कमी झालाय, डिक्रीज झालाय. मग तुम्ही म्हणणार सर बफर तर रजिस्ट करतात. मी रजिस्ट म्हणजे काय म्हटलं? दे रजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन पीएच. पीएच बदलतो पण जास्त नाही बदलत. हेच तर बफर ऍक्शन इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी. पीएच कमी होतो पण स्लाइटली, व्हेरी स्लाइटली, नॉट मच डिफरन्स, स्लाइटली. कारण तुम्हाला एक मात्र माहिती आहे ना, मी काय म्हटलं स्लाइटली पीएच का कमी होतो? अरे तुम्ही लॉग शिकला असाल ना, लॉग काय करतो रे? व्हॅल्यूला कमी करतो ना. तुम्ही बघा ना, लॉग 2 ची व्हॅल्यू किती? 0.3 आहे. लॉग 3 ची व्हॅल्यू किती? 0.48 आहे. लॉग 5 ची व्हॅल्यू किती? 0.69 आहे, 0.7 आहे. लॉग 7 ची व्हॅल्यू किती रे बाबा? 0.85 आहे. मग मला सांगा, लॉग ऍक्च्युअली व्हॅल्यूजना कमी करतो ना. बघा की 2 असेल तर 0.3, 3 असेल तर 0.48, 5 असेल तर 0.7, 7 असेल तर 0.8. आणि तुम्ही आता काय करता? लॉग मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू छोटी पुट करता. लॉग तर काय करतो? दिलेल्या व्हॅल्यूला कमी करत असतो. आता तुम्ही लॉग मध्ये छोटी व्हॅल्यू पुट करताय,
म्हणजे व्हॅल्यू अजून कमी होणार, अजून कमी झाली की पीके मध्ये छोटीशी व्हॅल्यू ऍड करताय, म्हणजे पीएच हा कमी झाला पण व्हेरी स्लाइटली. लॉग आहे ना त्या ठिकाणी, म्हणजे नेचर मध्ये लॉगॅरिथम काम करते त्या ठिकाणी तिथं. तुम्ही म्हणणार बफर ऍक्शन, बफर सोल्युशन्स काय करतात, पीएच मध्ये ड्रास्टिक चेंज होऊ देत नाही. उदाहरणार्थ आपलं ब्लड आहे, ब्लड एक बफर सोल्युशन आहे, स्लाइटली बेसिक आहे ते. ब्लड एक बफर सोल्युशन आहे, आपलं शरीरामधलं ब्लड एक बफर सोल्युशन आहे. ब्लडचा जो पीएच आहे तो स्लाइटली मोर दॅन 7 आहे, मग त्याला अप्रोक्सिमेटली 7 पकडतात. ऍक्च्युली 7.1 वगैरे काहीतरी आहे ते, 7.1 वगैरे आहे. आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट, रिकॉल द एक्झॅक्ट व्हॅल्यू. मला अप्रोक्सिमेटली 7च म्हणतो मी. मग समजा तुमच्या शरीरामध्ये ब्लडमध्ये चुकून ऍसिड किंवा बेस जर आलं एक्स्ट्रा, तर ब्लडचं पीएच बदलतो. आता समजा तुम्ही ऍसिडिक झालं, ब्लड ऍसिडिक झालं कोणत्याही कारणामुळं, तर ऍसिड टाकल्यामुळे पीएच कमी होतो, पण स्लाइटली. आता समजा पीएच कमी झाला तर तो कमी झाला काहीतरी, फॉर एक्झाम्पल म्हटलं मी 6.98 किंवा 6.99 म्हणा, काय फरक, जास्त नाही फरक पडणार. 6.98 6.99 इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अगेन 7. लक्षात आहे का, गॉडनं आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे दॅट इज अ बफर सोल्युशन. कारण आपलं शरीर हे पीएच 7 च्या आसपास असेल ब्लडचं पीएच, तर आपल्या शरीरामधले सगळे ऑर्गन काम करतात. चुकून जर आपल्या ब्लडच्या पीएच मध्ये फार ड्रास्टिक चेंज झाला की आपल्या शरीरामधले ऑर्गन फेल्युअर आहे, काहीच काम करणार नाहीत ते. म्हणून देवानं काय केलंय, ब्लडला बफर सोल्युशन करून ठेवलंय. मी काय म्हटलं, बफर ऍक्शन म्हणजे दे रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन पीएच. पीएच होतो चेंज पण ड्रास्टिक नाही होत का. आता मी स्लाइटली म्हणण्याचं कारण ह्याच्यामध्ये लॉगॅरिथम इन्व्हॉल्ड आहे रे बाळांनो. मॅथमॅटिकली लॉगॅरिथम काय करतं, व्हॅल्यूला जास्त. ऍक्च्युली लॉगॅरिथमचा पर्पज काय होतं, ज्यावेळी लॉगॅरिथम ज्यावेळी शोधला होता, पर्पज काय होतं, दिलेल्या व्हॅल्यूला स्मॉल व्हॅल्यू मध्ये एक्सप्रेस करणे, हे लॉगॅरिथमचं पर्पज होतं. त्यामुळे लॉगॅरिथम इन्व्हॉल्ड असल्यामुळे व्हॅल्यूमध्ये फार मोठा फरक पडत नाही. कारण तुम्ही हा इनिशियल पेज फायनल पेजशी कम्पेअर करताना यू वोंट गेट मच मोर चेंज इन द पीएच. हे तुम्हाला आता कळलं पाहिजे. बघा कसं ते काम करतं बफर ऍक्शन, या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे. काल मुद्दाम यासाठी मी एक्झाम्पल घेतले, बिकॉज यू शुड बी एबल टू सॉल्व्ह द बफर ऍक्शन प्रॉपरली. यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ओके, ओके. नाउ विल गो टू द सेकंड पार्ट. जर या ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये जर मी बेसला ऍड केलं तर काय होणार हे आपण पाहून घेऊया. ऍसिडिक बफर मध्ये बेस, आणि इथे एक ट्रिक पण सांगतो, हे ट्रिक पण सांगतो इथं. आता हे जे ऍसिड ऍड केले ना, स्ट्रॉंग ऍसिड, त्याला ट्रिक पण सांगतो बघा. पेपरला तुम्ही एवढं सगळं लिहित बसणार का, C2A C1 C2 - A C1 + A, तर नाही. पेपरला हे सगळं काही लिहित बसू नका. ह्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला मी ट्रिक का सांगितली, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी करा आणि ऍसिडचं वाढवा. कारण का वाढवायचं ऍसिडचं, कारण एक तर लॉजिकल गोष्ट कळते, ऍसिड मध्ये ऍसिड ऍड केलं की ऍसिड वाढतं ना, आणि सॉल्ट बेसिक आहे, आणि ऍसिड टाकल्यामुळे बेस कमी होतो ना, हे पण आहे. आणि जगातल्या कुठल्याही सोल्युशन मध्ये ऍसिड टाकलं की पीएच कमी होतोच, पण बफरच्या केसमध्ये तो स्लाइटली कमी होतो, पण पीएच कमी होणारच आहे. त्यामुळे एवढं सगळं डिस्कस पण करण्याची आवश्यकता नाहीये. तर ही त्याला ट्रिक आहे. ऍसिड टाकलात ऍसिडिक बफर मध्ये तर ऍसिडला वाढवा, आणि सॉल्ट बेस म्हणून काम करतो त्याला कमी करा. तेवढ्याच मोलनं, जेवढ्या मोलनं ऍसिड वाढवला तेवढ्याच मोलनं सॉल्टला कमी करा. आणि कुठल्याही जगातल्या सोल्युशन मध्ये ऍसिड टाकलं की पीएच कमी होणारच आहे, पण या केसमध्ये तो स्लाइटली आहे, म्हणजे ड्रास्टिक चेंज नाही झालं पीएच मध्ये. ही आपली ट्रिक आहे. इथून पुढे मग ट्रिक वापरा, एवढं सगळं लिहिण्याची आवश्यकता नाहीये. ओके, समजा आता ऍसिडिक बफर मध्ये बेस ऍड केला तर काय होईल, तर बघायला आपण हा पॉइंट 2, स्ट्रॉंग बेस इज ऍडेड. Let B molar NaOH is added
लेट बी मोलर NaOH इज ऍडेड. मग आता काय काय कशी रिएक्शन लिहिणार आपण या ठिकाणी? तर बघा, ऍसिडिक बफरचे कंपाऊंड कोण कोण आहेत? हा वीक ऍसिड आहे आणि त्याचा सॉल्ट आहे. पण हा सॉल्ट बेस म्हणून काम करतोय. मग आता तुम्ही जर बेस ऍड केला त्या सोल्युशन मध्ये, तर त्या समोर त्याला फेस करायला कोण जाणार? ऍसिड जाणार ना. मग फेस करायला ऍसिड येणार आता. आणि तुम्ही कुठला बेस ऍड केला? NaOH ऍड केला. चला बाबा NaOH ऍड केलं. बरं, आता मी तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे की या ठिकाणी ऍसिडिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन C1 आहे. C1 लिहा या ठिकाणी तुम्ही. आणि इथं मी दिले तुम्हाला की बी मोलर NaOH ऍड करा. कॉन्सन्ट्रेशन देतोय मी या ठिकाणी तुम्हाला, नॉट मोल्स. बरं, आता कुठल्याही ऍसिड बेस रिएक्शन मधनं काय तयार होतं? सॉल्ट प्लस वॉटर वगैरे तयार होत असतं. मग ह्या ठिकाणी वॉटर तयार होतं बघा लगेच. OH आहे, H पण आहे, वॉटर लगेच तयार होतं. आणि या ठिकाणी तयार होतं CH3CONA. बरं, पण CH3CONA ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन दिले मी. किती दिले? C2 दिले. ते C2 या ठिकाणी लिहिणार. ओके, आता काय करा, पुन्हा इथं 3 पॉसिबिलिटीज आहेत. कशा काय 3 पॉसिबिलिटीज? कशा काय 3 पॉसिबिलिटीज? बघा, जर तुम्ही लिमिटिंग रिएजंट घेतलात ऍसिडिक ऍसिडला, तर हा संपून गेला. सोल्युशन काय राहिलं शिल्लक? स्ट्रॉंग बेस आणि त्याचा सॉल्ट. मग त्याच्यावेळी सोल्युशनचं पीएच डिसाईड करणार फक्त स्ट्रॉंग बेस. दुसऱ्या साईडला कोण पण असून दे, तो डिसाईड नाही करणार. मी काय म्हटलं तर आठवून बघा, त्या वहीत लिहून दिलं, शेवटी जर रिएक्शन शेवटी जर स्ट्रॉंग बेस किंवा ऍसिड राहिलं तर तेच पीएच डिसाईड करतील. रिएक्शन झाल्यानंतर म्हटलं मी, ही पहिली केस होऊ शकते. दुसरी केस होऊ शकते, दोघं पण लिमिटिंग रिएजंट, म्हणजे दोघं पण संपून गेलेत. राहिले काय? मग सॉल्ट राहिला. मग सॉल्ट राहिला तर सोल्युशनचं पीएच काढायचा सॉल्ट हायड्रोलिसिसनं. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय? की जो बेस ऍड केलाय तोच माझा लिमिटिंग रिएजंट असेल. आणि जर बेस ऍड केल्या तो जर माझा लिमिटिंग रिएजंट असेल तर तो सगळा संपून गेला. किती संपला? बेस बी संपला. आता सगळे रिएक्शन 1:1 मोल रेशो मधले, त्यामुळे ट्रिक वापरलं सोपी आहे. मग बी मोलचा बेस संपला तर रिएक्टंट संपत जातात, प्रोडक्ट तयार होतात. आता प्रोडक्ट किती तयार झाला? बी मोलचा तयार झाला, ऑलरेडी दिला C2. प्रोडक्ट तयार झाला बी मोलचा, ऑलरेडी दिलाय C2, म्हणजे फायनल प्रोडक्ट असेल C2 प्लस बी. तर प्रोडक्ट तयार होतात ना, आणि रिएक्टंट कमी होत असतात. ओके, आता इथं बघा, हे दोघांचा ऍसिडिक ऍसिड NaOH 1:1 रेशो आहे. जर बी मोलचा बेस संपला तर बी मोलचंच ऍसिड संपतं. दिले किती पण? C1 दिले, म्हणजे राहिले किती शिल्लक? C1 - B. बस पुन्हा तेच झालं ना, सॉल्टला वाढवायचं, ऍसिडला कमी करायचं. का बरं? कारण बेस हा ऍसिडला कमी करतो ना. मग याचा अर्थ मला फायनल पीएच जो झाला तो कसा लिहायला लागेल मला? आता बघा, फायनल पीएच इज इक्वल टू, आता हे ऍसिड बफरच्या संदर्भात सगळं डिस्कस करतोय ना, त्यामुळं फॉर्म्युला तोच राहील ना पीएच काढण्याचा माझा. पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग टू द बेस 10. बरं, सॉल्ट मध्ये किती चेंज झाला? C2 प्लस बी झाला. सॉल्ट वाढलं बघा या ठिकाणी आता कॉन्सन्ट्रेशन. बरं, ऍसिडचे कॉन्सन्ट्रेशन कमी झाले या ठिकाणी. आता उलट झालं ना. मी काय म्हटलं होतं, जर बफर सोल्युशन मध्ये, ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये जर ऍसिड ऍड केला तर ऍसिड वाढतं आणि सॉल्ट म्हणजे बेस कमी होतो. लॉजिकलच आहे ना, ते कळते आपल्याला. पण ऍसिडिक बफर मध्ये जर स्ट्रॉंग बेस ऍड केला तर बेस वाढतो, कारण सॉल्ट हा बेस म्हणून सारखं काम करतो ना माझा. बेस मध्ये बेस ऍड केलं, बेस वाढतो आणि ऍसिड कमी होतो, कारण बेस ऍसिडला संपून टाकतो. हे आणि याच्यावर आता झालं काय बघा, कम्पेअर करत आपण. हा फायनल पीएच आहे, कम्पेअर करत बघा. इनिशियली इथं काय होतं? C2 आपण C1 होतं. आता C2 ची व्हॅल्यू वाढली आणि C1 ची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे हा रेशो वाढला सगळा. हा रेशो जर सगळा वाढला तर लॉगची व्हॅल्यू वाढली. लॉगची व्हॅल्यू वाढली तर पीके प्लस मोठी व्हॅल्यू पीएच वाढला, म्हणजे ह्या केसमध्ये आता पीएच वाढणार. आणि याला ट्रिक अशी आहे, जगातल्या कुठल्याही सोल्युशन मध्ये स्ट्रॉंग बेस ऍड केला तर पीएच वाढतोच, पण व्हेरी स्लाइटली, नॉट अ ड्रास्टिक चेंज.
मग तुम्ही एवढं सगळं करत बसू नका पेपर, तर नाही, पेपरला एवढं सगळं करत बसू नका. मी काय सांगतो ट्रिक लक्षात घ्या. जगातल्या कुठल्याही सोल्युशन मध्ये ऍसिड ऍड केला तर पीएच कमी होतो, आणि जगातल्या कुठल्याही सोल्युशन मध्ये बेस ऍड केला तर पीएच वाढतो, पण बफर आहे म्हणून ते स्लाइटली वाढतं, स्लाइटली कमी होतं, एवढंच. आणि लक्षात कशी ठेवायचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना, ऍसिडिक बफर मध्ये ऍसिड टाकलात तर डिनोमिनेटरला ऍसिडला वाढवा आणि सॉल्टला कमी करा, आणि ऍसिडिक बफर मध्ये बेस टाकला स्ट्रॉंग तर डिनोमिनेटरच्या ऍसिड कमी करा आणि न्यूमिनेटरचा व्हॅल्यू वाढवा, बस एवढंच करायचं. म्हणजे पीएच वाढवायचं हे लक्षात ठेवलात तर हे रेशो कसं घ्यायचं कळतंय आपल्याला, आणि पीएच कमी करायचं तर हा रेशो कसं घ्यायचं हे पण कळतं आपल्याला. याला म्हणतात बफर ऍक्शन ऑफ बेसिक बफर. बफर ऍक्शन ऑफ बेसिक बफर. आता तुम्ही विचार करावे, ऍसिडिक बफर मध्ये CH3COH हा ऍसिड म्हणून काम करतोय आणि सॉल्ट हा बेस म्हणून काम करतोय. मग ऍसिडिक बफर मध्ये जर ऍसिड टाकलं तर ऍसिड ऍसिड वाढतंय आणि हे कमी होणार, कारण ऍसिड बेस ज्याने दुश्मन असतात ना. मग बघा, सॉल्ट कमी झाला, ऍसिड वाढलं. परत ऍसिडिक बफर मध्ये बेस टाकलात तर बेस आणि ऍसिड ज्याने दुश्मन, तर हे कमी होणार, आणि बेस मध्ये बेस ऍड केली की हे वाढणार, म्हणजे न्यूमरेटर वाढणार, डिनोमिनेटर कमी होणार. हेच केलं ना मी या ठिकाणी, बघा की न्यूमरेटर वाढला, डिनोमिनेटर कमी झाला ऍसिडिक बफर मध्ये बेस ऍड केला तर. आणि ट्रिक अशी होती की जगातल्या कुठल्याही सोल्युशन मध्ये बेस टाकला की पीएच वाढतोच, आणि जगातल्या कुठल्याही सोल्युशन मध्ये ऍसिड ऍड केले की पीएच कमी होतो. हा, आता काही वेळा असं होतं, आता हे सगळे रिएक्शन 1:1 चे आहे, पण समजा ही रिएक्शन जर 1:1 ची नसती तर त्या ट्रिक कशी करायची, मी ती पण आता केस कव्हर करतो. बघा, समजा मी स्ट्रॉंग बेस इज ऍडेड असं म्हटलं, किंवा कुठलंही घ्या, स्ट्रॉंग ऍसिड ऍडेड असं घेतलं, आणि ते समजा मी म्हटलं लेट बी मोलर बेरियम हायड्रॉक्साईड ऍड केलं, लेट बी मोलर मी बेरियम हायड्रॉक्साईड ऍड केलं या ठिकाणी. बरं, आता ह्या रिएक्शन मध्ये इथं मुलं काय म्हणतात की आता बघा इथं बेस ऍड केला, मग बेस ऍड केला की ऍसिडिक बफर मधलं पुढे कोण येणार, ऍसिड येणार ना पुढे त्याला फेस करायला. म्हणजे बेसिकली तुम्ही याला ह्याचा व्हिज्युअलाइज करा, नेमकं काय होतंय की समजा कंटेनर मध्ये ऍसिडिक बफर असेल माझ्याकडं, तर CH ऍसिडिक बफर कोण कोण असतं, CH3COH असतं, त्याचा K आणि तुम्हाला C1 दिलाय, आणि प्लस असतं CH3CONA, त्याचा C2 दिलाय, कारण तो स्ट्रॉंग असतो, सॉल्ट स्ट्रॉंग असतात. हा ऍसिड सारखं काम करणार, हा बेस सारखं काम करणार. मग मला काय म्हणायचं आहे, आपण पहिल्यांदा काय केलं आठवून बघा. पहिल्यांदा जेव्हा मी HCl ऍड केलं, A मोलर HCl ऍड केलं, तर ह्या HCl ला कोण फेस करणार, ऍसिड फेस करेल का नाही, तर हा कोण फेस करणार, बेस फेस करणार त्याला. मग त्यावेळी सोल्युशनचा पीएच कसा काढला मी, फायनल पीएच PK प्लस लॉग टू द बेस 10. बघा ट्रिक मधनं सांगतो डायरेक्टली. आता हे सगळं 1:1 च्या रेशो मधली रिएक्शन आहे, आणि याला काहीतरी इनिशियल, आता ह्या दोघांचे जे मिक्सचर आहे ऍसिड प्लस बेस ऍसिडिक बफर, याचा इनिशियल पीएच काहीतरी होता. मग आपण जे बाहेर ऍसिड टाकतो तो ह्याचा पीएच बदलायला बघणार, पण हे सोल्युशन त्याला रेजिस्ट करतं. मग ह्याला फेस कोण करणार HCl ला, तर हा बेस फेस करणार. मग काय होतं, ऍसिड टाकला तर ऍसिड वाढतं, म्हणजे याचा अर्थ हे ऍसिडिक ऍसिड C1 आहे, त्याच्यामध्ये A मोलर HCl टाकला तर ते ऍसिड वाढलं. बघा, बर, ऍसिड आणि बेस एकमेकांचे जाणी दुश्मन असतात. मग हे असं केलं,
जान दुश्मन आहे, मग एकमेकाला खाऊन टाकायला बघणार, म्हणजे याचा तर बेस कमी होणार, म्हणजे हा सॉल्ट कमी होणार. सॉल्ट दिला की बाबा इनिशियल C2 दिला, मग कमी झाला बघा, कमी झाला. आता हे उलट उलट हे व्हिज्युअलाइज करा काय म्हणतोय मी. उलट समजा मी याच्यामध्ये ऍड केलं सोडियम हायड्रॉक्साईड बी मोलरचं, तर हा ऍसिडिक ऍसिड त्या समोर येणार, आता दोघांची फाईट लागणार इथं. मग त्यावेळी पीएच कसा काढणार तुम्ही? मग कसं काढणार की बेस आणि ऍसिड एकमेकांची पूर्ण जान दुश्मन, तर हा ऍडेड बेस आहे ना, हा ऍडेड बेस हा या ऍसिडला कमी करायला पडणार, मग ऍसिड खाली कमी होणार C1 - B, आणि बेस मध्ये बेस ऍड केलं बेस वाढणार, म्हणजे हे सॉल्ट जो बेसिक आहे तो वाढला, C2 किती वाढला B न, जेवढ्या मोलला ऍसिड कमी झाला तेवढ्या मोलनं बेस वाढला बघा. हे असं व्हिज्युअलायझेशन इफेक्ट. आणि मग हे दोघे मिळून काय करतात की पीएच मध्ये जो ड्रास्टिक चेंज होणार होता तो होऊ देत नाहीत. म्हणजे इथं जरी पीएच स्लाइटली कमी, इथं जरी पीएच कमी झाला तो स्लाइटली झाला, आणि इथे जरी पीएच वाढला बेस टाकल्यामुळं तो स्लाइटली झाला, असं मला म्हणायचं या ठिकाणी. आणि माझा इनिशियल पीएच काय होता? इनिशियल पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग टू द बेस 10 C2/C1 ना. हा, आता या ठिकाणी काय होतं की समजा मी सोडियम हायड्रॉक्साईडच्या ऐवजी बेरियम हायड्रॉक्साईडला ऍड केलं, तर रिएक्शन लिहिताना काळजी घ्यावी लागते, म्हणून ते एक्झाम्पल मी घेतलंय. Instead of taking sodium hydroxide, I can take a barium hydroxide. I can take a barium hydroxide instead of taking the sodium hydroxide. मग याला काय करायला लागतं, बघ बेसिस पुन्हा ऍड केलं म्हटलं की ऍसिडचं कंपाऊंड या ठिकाणी येणार CH ते COH, आणि तो किती दिलाय मला C1 दिलाय. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, बेरियम हायड्रॉक्साईड जर असं वेगवेगळ्या रेशोमध्ये आलं, 1:1 रेशोमध्ये नाही आलं, तर त्याला ट्रिक अशी करायची की बेरियमला घेऊच नका, तुम्ही सरळ OH मायनसला घ्या. आता बघा, बेरियम हायड्रॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन बी असेल, तर जेवढं कॉन्सन्ट्रेशन या बेसचं असेल त्याच्या डबल कॉन्सन्ट्रेशन OH आहे बघा या ठिकाणी. NaOH मध्ये काय होतं, समजा मी बी मोलर NaOH घेतला ना, तर जेवढा NaOH होता तेवढाच OH मायनस होता. म्हणजे मी जर असं म्हटलं या ठिकाणी NaOH चं कॉन्सन्ट्रेशन जर बी मोलर घेतलं तर तेवढंच कॉन्सन्ट्रेशन OH मायनस यायचं. पण बेरियम हायड्रॉक्साईड तसं नाहीये. बेरियम हायड्रॉक्साईडचं जर मी कॉन्सन्ट्रेशन जर घेतलं बी मोलर, तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या डबल असतं, ते घ्यायला लागतं 2B घ्यायला लागतं या ठिकाणी. मग मी तुम्हाला ट्रिक काय सांगतो या ठिकाणी, अशा जर क्वेश्चन आला ना तर तुम्ही ट्रिक वापरा की त्याला सॉल्व्ह करा OH मायनस मध्ये. यू सॉल्व दॅट रिएक्शन इन टर्म्स ऑफ OH मायनस, आणि मग OH मायनस म्हणून तुम्ही सॉल्व्ह करून त्याला ऑटोमॅटिकली मग क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये त्याला करता येईल, त्याला फारशी काही अडचण येत नाही. ठीक आहे. जर रेशो जर वेगळा आला, 1:1 ची रिएक्शन नाही आली, ऍक्च्युली तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली नेमकं काय होतं ते. जर तुम्ही बेरियम हायड्रॉक्साईड ऍज इट इज जर घेतलात, ऍज इट इज जर घेतला तर काय करायला लागतं नेमकं तुम्हाला सांगतो मी. ती थोडीशी रिएक्शन ट्रिकी बनते. हे बघा, जर मी बेरियम हायड्रॉक्साईडला ऍज इट इज तुम्ही घेतलात आणि ही समजा रिएक्शन झाली, ऍसिड बेस रिएक्ट केल्यामुळे वॉटर तयार होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग या ठिकाणी आपण तयार करणार 2H2, आणि मग आणि बेरियमची व्हॅलन्सी 2 असल्यामुळे काय करायला लागतं माहितीये का, की याला 2 टाइम्स CH3CO घ्यायला लागतं, 2 टाइम्स, कारण त्याची व्हॅलन्सी 2 असल्यामुळे या 2 ने मल्टिप्लाय करायला लागतं आपल्याला. हा 1 मोलचा असेल तर हा 2 मोलचा घ्यायला लागतो,
कारण बेरियमची व्हॅलन्सी 2 असल्यामुळे त्याला जोडले जाणारे ऍसिटेट आयनचे ग्रुप 2 तयार होतात, क्रिसक्रॉस व्हॅलन्सी. मग तुम्ही काय करताय, परत समजा ह्याची मोल बी घेतला आणि ह्याला लिमिटिंग रिएजंट पकडला, तर हा सगळा संपून जातो, हा संपून जातो. मग तर रिएक्शन मध्ये बघितलं तर मग आपलं असं करायला लागतं, 1 मोलचं बेरियम हायड्रोक्साईड संपला की 2 मोलचे ऍसिडिक ऍसिड संपतात, तर बी मोल संपला की तर ह्याच्या डबल म्हणजे 2b संपलं, मग राहिले किती शिल्लक, 7 - 2b, 7 - 2b. आणि हा 1 मोलचा ब्रेक झाला की याच्यामधून आयन्स तयार होतात, आयन्स पाहिजे मला, डबल तयार होतात आयन्स. सुरुवातीला हे तुम्हाला ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय दिलं असेल C2, मग ते तयार झालं, मग तुम्हाला C2 + 2b करायला लागतं. असं. मग त्याच्याऐवजी सरळ मी तुम्हाला काय म्हणतो, एवढं सगळं रिएक्शन बॅलन्स करण्याच्या ऐवजी मग मी तुम्हाला काल पण सांगितलं, बेरियम हायड्रोक्साईडला काढून टाका, बेरियम हायड्रोक्साईडला काढून टाका या ठिकाणी, आणि यू कॅन डायरेक्टली यूज OH-. मग बेरियम हायड्रोक्साईड जेवढं कॉन्सन्ट्रेशन देतं डबल OH- म्हणजे ते 2b घ्या, आणि मग इथून काय तयार होतो, H आणि OH वॉटर तयार होतो ना, आणि इथे शिल्लक राहतं CH2CO-. ह्याची कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिले सॉल्ट ना, हा एक प्रकारचा, कारण ऍसिड इकडे दिले. हे होतं C1 - 2b आणि हे होतं C2 + 2b. पुन्हा ऍन्सर तेच आलं ना. त्यामुळे ऑलवेज सॉल्व दिस रिएक्शन इन टर्म्स ऑफ OH म्हणा. आणि समजा ऍसिड मध्ये मग मी 1:1 आता रेशोसाठी HCl घेतलं होतं मुद्दाम, सोडायला बरं पडतं. पण HClच्या वेळी तुम्ही H2 सोबत घेतलात ना, तर ते H2 सोबत लिहिण्याच्या ऐवजी इथे फक्त डायरेक्टली H+ लिहा, आणि जेवढे H2 सोबत कॉन्सन्ट्रेशन ते डबल H+ कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं, मग ते रिएक्शन सोडायला बरं पडतात. हे त्याच्यामध्ये ट्रिक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी पोलिस आहे आपल्याला. असं जर काहीतरी आलं, OH- किंवा H+ जर दिलेल्या ऍसिड किंवा बेस मध्ये जास्त आले, तर तुम्ही डायरेक्टली रिएक्शन OH मध्ये सोडवा किंवा H+ मध्ये सोडवा, यू विल गेट द आन्सर. तर आपली ही बफर ऍक्शन कंप्लीट झालेली आहे फॉर ऍसिडिक बफर. नाव आपण आता बफर ऍक्शन बघतोय फॉर बेसिक बफरची. बफर ऍक्शन दॅट इज बेसिक बफर. बर, आता बेसिक बफर मध्ये कोण कोण असतं, NH4OH, त्याचं तुम्हाला KB आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन C1 दिलेलं असतं. बर, आणि त्याचा सॉल्ट घ्या, सॉल्ट आहे आपला NH4Cl विथ अ स्ट्रॉंग ऍसिड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन C2 दिलं. तर हे दोघं कंपाऊंड आले बघा. आता हा 2 कंपाऊंड पैकी हा काय म्हणून काम करतो, बेस, तर ऑटोमॅटिकली हा काय म्हणून काम करणार, ऍसिड. आणि याचा जो pH नाही काढत आपण ह्याला, ऍक्च्युली ह्याला POH काढतो, PKB प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन बेस. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती दिले बाबा, C2 दिले, आणि बेस किती दिला, C1 दिला. बरं, हा माझा काय झाला, इनिशियल POH झाला. आता किती चेंज होतं, काय होतं बघूयात आपण. समजा या सोल्युशन मध्ये स्ट्रॉंग ऍसिड इज ऍडेड. पुन्हा याला तुम्ही व्हिज्युअलाइज कसं करणार, पुन्हा तुम्ही व्हिज्युअलाइज असं करा की या कंटेनर मध्ये एक सोल्युशन आहे बेसिक बफरचं. बेसिक बफरचं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये 2 कंपाऊंड आहेत. एक आहे NH4OH, ज्याचा KB तुम्हाला माहिती आहे, C1 तुम्हाला माहिती आहे, हा ऍक्च्युअली बेस म्हणून काम करतो. आणि दुसरा कंपोनंट आहे NH4Cl, ज्याचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, हा ऍसिड म्हणून काम करतो. आता व्हॉट यू आर डुईंग, यू आर ऍडिंग, हा कुठे राहतो,
यू आर ऍडिंग स्ट्रॉंग ऍसिड टू इट. मग स्ट्रॉंग ऍसिडला कोण फेस करणार आहे बाबा? बेस फेस करणार ना. समजा मी ए मोलरचं HCl ऍड केलं, ए मोलरचं. सपोज लेट ए मोलर HCl इज ऍडेड. आता हे जे मी डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केलं ना, या डायग्राम साठीचा इनिशियल पेज हा आहे. आता हे बफर सोल्युशन जर असेल तर स्वतःचा पेज चेंज, ड्रास्टिक चेंज होऊ देत नाही. होतो पेज चेंज पण ड्रास्टिक नाही होऊ देत. मग तुम्हाला विचार करायला लागतं, जर तुम्ही ऍसिड ऍड केला सोल्युशन मध्ये तर ह्या दोघांपैकी कोण समोर जाणार फायटिंग करायला? फायटिंग करायला पाहिजे ना, पेज बदलू द्यायचं नाही, फायटिंग करायची आहे मला. तर फायटिंग करण्यासाठी या दोघांपैकी हा समोर जाणार. तो म्हणणार ऍसिड आला तर मी जातो, तू थांब रे बाजूला. ऍसिड तुम्ही एकत्र मित्र आहे, तुम्ही एकमेकांशी फाईट करू शकत नाही, तर मी जातो त्यावर फाईट करायला आणि आपला पेज बदलू देत नाही. गेला पुढे बेस समोर, NH4OH प्लस HCl गिव्ह राईज टू. आता हे बेस आहे, हे ऍसिड आहे, तर काय तयार होतं? वॉटर तयार होतो ना, आणि सॉल्ट. आणि सॉल्ट तयार झालं NH4Cl परत. ओके, मग NH4OH इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिले? C1 दिले. ऍसिड किती ऍड केलं तुम्ही? A मोलचं ऍड केलं. बरं, सॉल्टचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिले? C2 दिले. इनिशियल म्हणतो मी. ओके, आता याने परत 3 पॉसिबिलिटीज आहेत. NH4OH जर लिमिटिंग रिएजंट झाला तर हा संपून गेला, तर राहिले काय शिल्लक? HCl आणि NH4Cl. आणि शेवटी जर स्ट्रॉंग राहिलं तर सोल्युशनचे पेज स्ट्रॉंग डिसाइड करतो, लक्षात ठेवायचं. बर, दिस इज द फर्स्ट पॉसिबिलिटी. दोघे पण लिमिटिंग असतील, म्हणजे दोघे पण फायनली संपून गेलेत, फायटिंग करून करून दोघे पण संपून गेलेत. हे 3 पॉसिबिलिटी म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, हा एक माणूस आहे आणि हा एक माणूस आहे, दोघांची फायटिंग चालू आहे. मग पॉसिबिलिटी काय? एक तर हा जिंकेल किंवा हा जिंकेल. जिंकेल म्हणजे शिल्लक राहणे, आणि हरणे म्हणजे संपून जाणे, असं म्हटलं. मग ते 3 पॉसिबिलिटीज ते सांगतो ना मी. कसं सांगितलं 3 पॉसिबिलिटीज? जर हा लिमिटिंग रिएजंट झाला तर हा संपून गेला, म्हणजे हा हरला तर हा जिंकला, हा राहिला शिल्लक. तर सोल्युशनचे पे डिसाइड करणार मग स्ट्रॉंग, हा सॉल्ट नाही डिसाइड करत त्यावर. स्ट्रॉंग हा नेहमी स्ट्रॉंगच असतो ना. मग आणि समजा फार मोठी लढाई झाली, हा पण लिमिटिंग रिएजंट झाला, हा पण लिमिटिंग रिएजंट झाला, दोघे पण संपून गेले, दोघे पण हरले. आता राहिला पण बाबा सॉल्ट राहिला. मग सोल्युशनचं पे डिसाइड करणार सॉल्ट हायड्रोलिसिस. आणि शेवटी जर हाच लिमिटिंग रिएजंट जर असला तर हा संपला. रिएक्शन 1:1 चे, तर 1 मोल HCl संपलं की 1 मोल NH4OH संपतं, आणि A मोल संपला की C1 मधलं A काढून टाका, किती राहिले शिल्लक? C1 - A. परत 1 मोल HCl रिएक्ट झालं की 1 मोल सॉल्ट तयार होतो. मग A मोल HCl रिएक्ट झालं की A मोल सॉल्ट तयार होणार, पण पहिल्यापासून अजून किती सॉल्ट दिला? C2. म्हणजे टोटल सॉल्ट किती झाला? C2 + A. आणि पहिला सॉल्ट आहेच ना सोल्युशन मध्ये, तुम्ही अजून सॉल्ट केलं तर C2 + A झाला. मग आणि ऍसिड बेस म्हणजे ज्याने दुश्मन आहेत, ऍसिड हा बेसला कमी करायलाच बघतो ना. मग जितक्या मोलनं ऍसिड कमी झालं तितक्याच मोलनं सॉल्ट वाढलं. मग आता माझा जो पीएच आहे फायनल सोल्युशनचा, तो कसं लिहिणार बाबा मी? पीएच म्हणण्यापेक्षा POH म्हणत त्याला, कारण POH काढतो ना मी. POH इज इक्वल टू PKB प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्ट इनिशियल C2 होता न्यूमरेटर मध्ये, आता किती झाला? C2 + A झाला, आणि डिनॉमिनेटर मध्ये C1 - A झालं. तर या फॉर्म्युला जर बघितलं ना, या फॉर्म्युला जर बघितलं तर हा रेशो वाढला ऍक्च्युअली. इनिशियलशी कम्पेअर करा तुम्ही, C2 आणि C1 मॅथमॅटिकली इनिशियल कम्पेअर करा. C2 + A ही व्हॅल्यू वाढली, C1 - A व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे न्यूमरेटर वाढला, डिनॉमिनेटर कमी झालं, तर रेशो वाढला. रेशो वाढला की लॉगची व्हॅल्यू वाढली. लॉगची व्हॅल्यू वाढली तर पीकेबी मध्ये मोठी व्हॅल्यू ऍड केला तर POH वाढला. हा, आता विचार करा, पीएच आणि पीओच ची बेरीज नेहमी 14 पाहिजे ना, आणि 14 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू ना. मग तुम्ही लॉजिकली विचार करा, ह्या दोघांची बेरीज कॉन्स्टंट ठेवायची जर असेल
तर बघा ह्या ठिकाणी मी काय केलंय की हा लॉगची व्हॅल्यू वाढली, रेशो वाढला ना का इनिशियलच्या कंपॅरिझन मध्ये, तर पीओएच वाढला. मग पीओएच वाढला आणि 14 ही व्हॅल्यू जर कॉन्स्टंट ठेवायची असेल तर पीएच ला वाढवणं कमीच व्हायला पाहिजे. मॅथमॅटिकली बघा ना, व्हॅल्यू 14 कॉन्स्टंट ठेवायची आहे आणि तुम्ही पीओएच ला वाढवताय, तर पीओएच ला वाढवत असेल तर ऑटोमॅटिकली यू हॅव टू डिक्रीज द पीएच टू मेंटेन द व्हॅल्यू 14 कॉन्स्टंट. हा म्हणजे अल्टिमेटली मला काय म्हणायचं आहे, पीओएच जर मी लिहिलं ना, अल्टिमेटली मला म्हणायचं पीएच कमी झालं. आणि मगाशी ट्रिक सांगितलंय, जगात कुठल्याही सोल्युशन मध्ये स्ट्रॉंग ऍसिड टाकला तर पीएच कमी होणारच आहे, पण स्लाइटली. बफर ऍक्शन आहे ना ती, बफर सोल्युशन आहे ते. बफर म्हणणार बाबा माझं तर पीएच काय जास्त बदलू शकत नाहीस. आता दुसरी केस काय की या बेसिक बफर मध्ये मी स्ट्रॉंग बेस ऍड केला तर काय होईल. सेकंड केस, स्ट्रॉंग बेस इज ऍडेड, लेट बी मोलर NaOH इज ऍडेड. मग याला कसं व्हिज्युअलाइज करणार तुम्ही, सिंपल आहे. पुन्हा बेसिक बफर जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये कोण कोण कंपाऊंड असतात, तर असतात NH4OH, याचा KB दिलेला असतो आणि याचा C1 दिलेला असतो, हा बेस म्हणून काम करतो. प्लस त्याचा सॉल्ट असतो, त्याचं C2 कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं. ऑलरेडी आपण एक ऍक्शन पाहिली, आता दुसरी ऍक्शन पाहतो त्याच्यामध्ये बेस ऍड करतो. बेस मी मुद्दाम रेड कलर दाखवतो आणि हा या ठिकाणी ऍसिड म्हणून काम करतोय. आता समजा बी मोलर NaOH ऍड केलात ना, तर हा बेस टाकला तुम्ही, तर बेस जर फाईट करायला कोणतरी पाहिजे. फाईट करणार आता आला बघा, हा आला, हा नाही येणार, हा फाईट करणार. तर ह्या दोघांची फायटिंग झाली, या दोघांची फायटिंग म्हणजे या दोघांची तर रिएक्शन लिहायला लागेल मला. दोघांची मध्ये कुठला आयन कॉमन नाही ना, कालच सांगितले मी. कॉमन आयन दोघांची मध्ये असेल तर रिएक्शन लिहायला लागते ना. बरं, कुठल्याही ऍसिड बेसची रिएक्शन झाली की सॉल्ट प्लस वॉटर तयार होतो. सॉल्ट काय होणार, NaCl. ओके, आता हे वॉटर म्हणणं म्हणजे ते बेसिक सोल्युशनच तयार होतं, NH4 प्लस आणि OH मायनसचे आयन्स मिळून. ओके, हे तयार झालं. आता NH4Cl चं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C2 दिलंय, बेस टाकलाय B आणि NH4OH इनिशियल दिलाय C1. याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज. NH4Cl जर लिमिटिंग झाला तर स्ट्रॉंग बेस आणि NH4OH शिल्लक राहिलं, तर त्यावेळी पीएच डिसाइड करणार स्ट्रॉंग बेस. दोघे पण लिमिटिंग रिएजंट झालेत तर वीक बेस शिल्लक राहणार, मग पीएच डिसाइडेड बाय वीक बेस. आणि जर लिमिटिंग रिएजंट बेस झाला तर ती बेसिक बफरची केस झाली, हा संपला. 1:1 असलं मग C2 मायनस बी आणि हे C1 प्लस बी झालं, हे वाढलं इकडं. मग आता या केसमध्ये माझा जो फायनल पेज असेल बफर ऍक्शन, तो कसा करायला लागेल, PKB प्लस लॉग टू द बेस 10. ओके, आता इनिशियली हा सॉल्ट मध्ये काय झालं, सॉल्ट कमी झालं बघा, सॉल्ट कमी झालं आणि पीएच लिहितो मी, POH ऍक्च्युअली पीएच नाही, ते सॉल्ट कमी झालं आणि ऍसिड इन्क्रीज झालं, सॉरी बेस इन्क्रीज झाला. सॉल्ट अपॉन बेस ना, एक आहे या ठिकाणी सॉल्ट अपॉन बेस, म्हणजे NH4Cl लाच मी सॉल्ट म्हटलंय, हे सॉल्ट आपलं ऍक्च्युअली तो ऍसिड सारखं काम करतो असं म्हटलं त्याला. मग आता तुम्ही विचार करून बघा, ही लॉगची व्हॅल्यू कमी झाली, ऍक्च्युअली रेशो कमी झाला ना, तर POH कमी झाला. मग आता लॉजिकली मला माहिती आहे POH कमी झाला तर पीएच आणि POH ची व्हॅल्यू, आता लक्षात बघा, पीएच आणि POH ची व्हॅल्यू मला 14 ही कॉन्स्टंट ठेवायची आहे. तर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर मॅथमॅटिकली जर POH कमी झाला तर पीएच वाढला पाहिजे. मग याच्यात तर रिझल्टंट पीएच हा वाढला सोल्युशनचा, पण तो स्लाइटली इन्क्रीज झाला, ड्रास्टिक चेंज नाहीये. तर याच्यावर सरळ आपली एक गोष्ट कळली. ती गोष्ट काय कळली बाबा, तर
कुठल्याही जगातल्या सोल्युशन मध्ये बेसला ऍड केला तर पीएच वाढतो, पण ते बफर असल्यामुळे स्लाइटली वाढलाय. बस ही या ठिकाणी ह्या दोघांच्या मधलं हे कॉम्बिनेशन आहे. ह्याच्यावरती चांगले क्वेश्चन जेई नीटला आणि ऍडव्हान्स ठरतात. बेसिक बफर सोल्युशनचे सगळे क्वेश्चन मी सांगतोय, त्यामध्ये लक्ष द्या. फक्त थोडस गोष्टीला लिंक करा, मॅथमेटिकली बघा आणि लॉजिकली विचार करा, सगळं प्रॉपर लिंक होतं त्या ठिकाणी. ओके, सो दिस कम्प्लीट्स अवर बफर ऍक्शन ऑफ ऍसिडिक बफर अँड बेसिक बफर. आता आपण काही न्यूमेरिकल बघूया त्याच्यावरचे. न्यूमेरिकल कसे येऊ शकतात. समजा आपल्याकडे क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे 100 ml 0.4 मोलर CH3COH, त्याचा K आपल्याला दिलाय 10⁻⁵, is mixed with 100 ml 0.1 molar NaOH solution. आणि त्यातलं तुम्हाला क्वेश्चन असं म्हटलंय की कॅल्क्युलेट, पहिला क्वेश्चन घेतलेले तुम्ही सब क्वेश्चन, कॅल्क्युलेट pH ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. pH ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. हे मागाशी आपण कन्सेप्ट बघितलाय. एक तर तुम्ही मागाशी फॉर्म्युले पाठ करा, नाहीतर मग तुम्ही लॉजिकली जर गेलात तर लॉजिकली जाणं कधी पण बेटर असतं. ते रिएक्शन लिहून मग तुम्ही रिएक्शन लिहा सरळ. जर तुम्ही 100 ml 0.4 CH3COH मध्ये 100 ml 0.1 NaOH ला ऍड केला तर कॅल्क्युलेट द pH ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन असं म्हटलेलं आहे त्यांनी. मग एक रिएक्शन लिहा, सगळ्यात बेस्ट असतं. या दोघांमध्ये काही कॉमन ऐकायचं नाहीये. रिएक्शन लिहून बघा, CH3COH प्लस NaOH. ओके, तर यातनं तयार होतो सॉल्ट CH3CONA आणि तयार होतो वॉटर. बर, आता मिलीमोल्स दिलेत तुम्हाला. मी आता सांगितलं ना, व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय मोलरिटी म्हणजे मोल्स, पण व्हॉल्यूम ml मध्ये ठेवला तर मिलीमोल्स म्हणायचं त्याला. 100 × 0.4 म्हणजे 40 मिलीमोल्स, 100 × 0.1 म्हणजे 10 मिलीमोल. आता या दोघांना बघितल्या कळतं लिमिटिंग रिएजंट सोडियम हायड्रॉक्साईडच आहे. कसं काय बरं, मी ट्रिक शिकवलं ना तुम्हाला मोल कन्सेप्ट मध्ये. आता रिएक्शनचा बॅलन्सिंग नंबर बघा, हा 1 आहे, हा 1 आहे. या 1 ने दोघांना डिवाइड करा, 10/1 40/1. रेशो कुठला छोटा आहे 10, तो लिमिटिंग रिएजंट. तो संपला सगळा. तोच डिसाइड करणार माझा प्रोडक्ट किती तयार होणार. आता हे सॉल्ट काय सुरुवातीला मला किती दिला, मला दिलेलं नाही त्यांनी. मग जेवढा लिमिटिंग, आता हे सगळं 1:1 आहे. हा 1 ला 1 तयार करतो तर 10 ला 10 तयार होणार. 40 पैकी 10 मायनस करा, किंवा तुम्हाला दाखवायचं असेल तर हा इनिशियली या ठिकाणी 0 होता ना, कुठला सॉल्ट. सॉल्टची अमाऊंट इनिशियली 0 होती, तर फुली म्हणजे 0 + 10 झालं ना, म्हणजे 10 तयार झालं ते. आणि इनिशियल 40 होता, एकाला 1 गेलं तर 40 पैकी 10 गेले. 40 - 10 = 30 मिलीमोल. म्हणजे तुम्हाला कळलं ना आता मगाशी आपण काय करतो फॉर्म्युलामध्ये. तर कुठल्याही ऍसिड मध्ये बेस टाकलं तर ऍसिड कमी होतो आणि सॉल्ट वाढतो. झालं, मग पीएच कसा काढणार. आता हे केस झाले ना, आता हे काय झालं, वीक ऍसिड शिल्लक राहिलं बघा आणि त्याचा सॉल्ट राहिला शिल्लक. सो दिस इज द केस ऑफ ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफरचा फॉर्म्युला काय आहे, pH = pK प्लस log to the base 10, concentration of salt 10 divided by concentration of CH3COH 30. आता तुम्ही बघा, हा रेशो मोलचा घेतलाय. काही लोक म्हणतात सर हा रेशो मोलचा तुम्ही प्रत्येक वेळी घेताय, एकदा कॉन्सन्ट्रेशन जर घेऊन दाखवा. हे मोल्स आहेत ना, मिलीमोल्स. कॉन्सन्ट्रेशन कसं काढतात,
कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल तर व्हॉल्यूमने डिवाइड करायचं ना मोल्सला. कॉन्सन्ट्रेशन जर काढणार असाल तर उदाहरणार्थ मी तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन काढून दाखवलं, चला आता कॉन्सन्ट्रेशन मधलं सोडून दाखवतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COH बघा, ह्याचे मोल्स किती शिल्लक आहेत? 30. बरं, ह्या दोघांना ऍड केलं टोटल व्हॉल्यूम किती झालं? 200 झालं ना, 200. ओके. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती राहिलं? 10. दोघांना ऍड केलं व्हॉल्यूम, टोटल रिझल्टिव्ह व्हॉल्यूम किती? 200. मग ती काय होणार? 10 डिवाइड बाय 200 होणार सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन, डिवाइड बाय 30 डिवाइड बाय 200 ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. पण पुन्हा हे 200 कॅन्सल होणारच आहे ना. मग म्हणून म्हटलं तर इथे एकतर रेशो कॉन्सन्ट्रेशनचं घ्या किंवा एकतर रेशो मोलचं घ्या. चुकून सुद्धा एकदा मोल आणि एकदा कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं नाही. केची व्हॅल्यू 10⁻⁵ आहे म्हणजे पीके 5 झाला. pH इज इक्वल टू 5 प्लस लॉग ऑफ 10/3 म्हणजे 1/3. 1/3 म्हणजे लॉग टू द बेस 10 1 मायनस लॉग टू द बेस 10 3. 1 लॉग 1 ची व्हॅल्यू 0 म्हणजे लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते. लॉग टू द बेस 10 3. लॉग 3 ची व्हॅल्यू 0.48. 0.48 म्हणजे वरती राहिलं 52 राहिलं शिल्लक आणि एक कमी झाला 4.52. याच्यामध्ये परत सब क्वेश्चन तयार करतो मी. हा इनिशियल पेज केला मी तयार. बघा आता बफरचा हा इनिशियल पेज झाला. आता ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन आपल्याला ऍड करता येतील. ते काय सांगतो बघा. आता हे तर ऍसिडिक बफर तयार झाले मला कळलं ना. आता ह्याच्यामध्ये परत ऍसिड ऍड केला, परत बेस ऍड केला, मग बघा न्यूमेरिक्स कसे तयार होत आहेत. म्हणून मी सगळा मिक्स क्वेश्चन तुम्हाला घेतो या ठिकाणी. आता हा मेन क्वेश्चन हाच आहे, त्यामध्ये सब क्वेश्चन हा पहिला झाला ऍसिडिक बफर. आता बघा सेकंड मध्ये काय करतो मी, बफर ऍक्शन वरची क्वेश्चन घेतोय. हा त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट करूयात, ती म्हणजे अजून एक विचारतो जम्बल्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला येतो पेपरला. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इच आयन्स किंवा ऑल आयन्स प्रेझेंट इन अ सोल्युशन. प्रेझेंट इन अ सोल्युशन. ह्याच क्वेश्चनशी लिंक्ड आहे. आता या क्वेश्चन मध्ये कळलं की आपल्याला ऍसिडिक बफर तयार झालाय. मग ऍसिडिक बफर मध्ये मिक्सचर मध्ये कोण कोण असतं ते अगोदर बघत आपण. ते अगोदर बघूया. मुद्दामून कंटेंट ड्रॉ करतो. तर ऍसिडिक बफर मध्ये कोण कोण बघत आपण. ऍसिडिक बफर मध्ये आहे ऍसिटिक ऍसिड, ज्याचे इनिशियल मोल जे आहेत याचे इनिशियल मोल्स आहेत 30/200 10/200. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिले. मग 30/200 असंच ठेवा त्याला. म्हणजे याचं इनिशियल याचं काहीतरी के तुम्हाला दिलाय. के दिलाय 10⁻⁵ आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 30/200 प्लस CH3CONA. याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 10/200. ते आपण लिहायचो ना C1 C2 ते लिहिलंय. बरं, आता हे सोल्युशन आहे आपल्याकडं, ऍसिडिक बफरचं सोल्युशन आहे. तर या सोल्युशन मध्ये आयन्स कुठले कुठले प्रेझेंट आहेत. तर तुम्हाला माहित आहे ना की आता हे मुद्दामून कंटेंट मोठं ड्रॉ करतोय. तर ऍसिडिक ऍसिड स्वतः डिसाइड करतो. कसं डिसाइड करतो रे? CH3COH हे डिसाइड करतं CH3CO- प्लस H+, स्वतःला ब्रेक करतं आणि CH3CONA+ स्वतःला ब्रेक करतो. तो म्हणजे CH3CO-
ओके, ठीक आहे. आणि हा तयार करतो Na+. आणि तुम्ही विसरताय की त्यामध्ये वॉटर सुद्धा आहे. तर वॉटर सुद्धा असल्यामुळे वॉटर तुम्हाला OH- पण देणार ना. वॉटर मधून OH- मिळणार. इट इज फ्रॉम वॉटर. OH- वॉटर मधून मिळणार तुम्हाला, डायरेक्टली नाही. मग आयन्स कुठले कुठले प्रेझेंट आहेत? तर हा एक आहे, हा एक आहे, हा एक आणि हा एक. 4 आयन्स आहेत सोल्युशन मध्ये. यांचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. मग सगळ्यात सोपं काढायला H+ कॉन्सन्ट्रेशन आहे. कसं काय? H+ कॉन्सन्ट्रेशन आपल्याला pH वरून काढता येतं. H+ कॉन्सन्ट्रेशन आपल्याला pH वरून काढता येतं. वन सेकंड होल्ड करा, मॅडमचा एक मेसेज आलाय. ओके, तर सर्वात सिंपल आहे पहिल्यांदा काढण्यासाठी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. pH मिळालं ना मला, त्यावर H+ काढलं सोपं आहे की काय. मग pH किती आहे? 4.5 आहे. आणि ह्याच्यावरनं H+ कसं काढायचं रे? शिकवलंय की मी. 4.5 पुढचा इंटिजर किती? 5 आहे. तो 5 घ्या, म्हणजे इथे घ्या 10⁻⁻5 घ्या पुढचा इंटिजर. आता 5 मधनं किती मायनस केल्यावर 4.5 येतं? 0.48. म्हणजे इथं घ्या 10⁻⁴.48. बघा, हे -5 प्लस 0.48 हे 10⁻⁴.5 झालं ना शेवटी. कारण 10चं निगेटिव्ह पॉवर म्हणजेच pH असतो ना. मग 10⁻⁴ म्हणजे ही log 3 ची व्हॅल्यू आहे बघा. हे 3 येणार, 3 × 10⁻⁵. सो दिस इज द फर्स्ट आन्सर ऑफ द H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. आता OH- कसं काढणार? कारण ते OH- वॉटर मध्ये येतो ना. मग H+ आणि OH- दोघांचा गुणाकार KW इक्वल झाला पाहिजे. म्हणजे असं तर KW ची व्हॅल्यू 10⁻⁴ डिवाइडेड बाय H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 10⁻⁹ डिवाइड बाय 3. हे OH- कॉन्सन्ट्रेशन झालं. बरं, पुढं Na+ आणि CH3CO- कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे बघा, कारण ही रिएक्शन 1:1 ची आहे ना. 1 मोल सॉल्ट डिसॉल्ड झाला, 1 मोल सॉल्ट डिसॉल्ड झाला की हे 1:1 तयार आहे. म्हणजे याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CO- and Na+, they both are equal. पण किती घ्यायचं? मग ते सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन घ्या ना सर. मग सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे की बाबा मला, 10/200. म्हणजे हे 1 मोल डिसॉल्ड झालं की हे 1 मोल तयार होतं. तर 10/200. 10/200 म्हणजे किती?